नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण एक सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरची सिरीज चालू केलेली आहे. त्यामध्ये आजचा आपला हा 39वा पार्ट आहे. तर बघा, यामध्ये करंटचा पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या वर्षी भारताकडून चांद्रयान-4 मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन 2027. चांद्रयान-4 ही भारताची प्रस्तावित चंद्र मोहीम आहे. यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर संशोधन करण्याच्या उद्देशाने नमुने संकलित करून पृथ्वीवर परत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. तसंच इस्रोने याबाबत 2027 हे लक्ष ठेवलेलं आहे. तर बघा, पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आले आहे? तर नक्षलवाद फ्री म्हणून कर्नाटक राज्याला घोषित करण्यात आलेलं आहे, म्हणजे सी ऑप्शन. गेल्या काही दशकामध्ये कर्नाटकातील नक्षलवादी हालचालीमध्ये मोठी घट झाली असल्यामुळे सरकारने पण तिथे प्रभावी उपाययोजना देखील केलेल्या आहेत. तसंच पोलीस आणि विशेष दलांच्या कारवाईमुळे देखील नक्षलवाद तिथे संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे कर्नाटकाला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आलेला आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्ट विल्यम, म्हणजेच सी ऑप्शन. फोर्ट विल्यम हा ब्रिटिश काळातील एक किल्ला आहे, जो कोलकातामध्ये स्थित आहे. ऐतिहासिक व स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्व लक्षात घेऊन त्याचे नाव विजयदुर्ग ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने पुरुष कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेलं आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे उत्तर प्रदेश, म्हणजे सी ऑप्शन. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तर प्रदेशने दमदार कामगिरी करत पुरुष कबड्डी संघासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात त्यांनी उत्कृष्ट खेळ करत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय देखील मिळवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वृद्धिमान शहाने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे क्रिकेट, म्हणजेच बी ऑप्शन. तर वृद्धिमान शहा हे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे एक अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, मात्र ते अजूनही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न पाहूया. धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये डॅश डॅश जयंती साजरी केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अकबर, म्हणजेच फोर्थ ऑप्शन. तर बघा, धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिकमधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये अकबरांची जयंती साजरी केली होती. पुढचा प्रश्न आहे, जॅक्सन खून खटल्यास कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे. जॅक्सन खून प्रकरण कधीचं आहे? घटना ही 1909 मधली घटना आहे ही, आणि नाशिकच्या नाझीम जिल्हाधिकारी जॅक्सन यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात क्रांतिकारी कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसंच पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश या इंग्रज अधिकाऱ्याचा खून चाफेकर बंधूंनी केला? तर चाफेकर बंधूंनी रँडचा खून केला होता, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1897 मध्ये काय झालं होतं? 1897 मध्ये प्लेगची साथ आली होती, आणि प्लेगच्या नियंत्रणासाठी ब्रिटिश अधिकारी रँड याची पुण्यात कठोर उपाययोजना केल्या होत्या त्यानं, ज्यामुळे लोकात रोष निर्माण झाला होता. तसंच चाफेकर बंधूमध्ये कोण कोण होतं? दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव, हे तिघे चाफेकर बंधू आहेत. यांनी रँड आणि लेफ्टनंट आयस्ट यांचा खून केला होता. पुढचा प्रश्न पाहूया. बॉम्बे निर्मितीचे शिक्षण घेण्याकरता वासुकाका जोशी व त्यांचे साथीदार डॅश डॅश येथे केवळ नेपाळच्या राज्याच्या चांगुलपणामुळे जाऊ शकले? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जपान, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन. भारतीय क्रांतिकारकांना जपानमध्ये बॉम्ब बनवण्याचे शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती, आणि त्यामुळे नेपाळच्या राज्याच्या मदतीने वासुकाका जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तिथे जाण्यास मदत झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने अमेरिकेतील भारतीय स्वातंत्र्यता पक्षाच्या उपक्रमात पीर खान या नावाने सक्रिय भाग घेतला होता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पांडुरंग सदाशिव खानखोजे, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन. पांडुरंग सदाशिव खानखोजे भारतीय क्रांतिकारक होते. तसंच त्यांनी अमेरिकेत गदर पक्षाच्या कार्यात पीर खान या टोपण नावाने भाग घेतला होता. पुढचा प्रश्न पाहूया. डॅश डॅश संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती? तर अभिनव भारत ही जी संस्था आहे, थर्ड ऑप्शन. अभिनव भारत ही संघटना विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधूंनी स्थापन केली होती. ही संस्था ब्रिटिशाविरुद्ध सशस्त्र क्रांती कार्यासाठी कार्यरत होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला होता? तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ
ऑप्शन धामारी गावावर वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजाविरुद्ध आर्थिक संसाधने मिळवण्यासाठी पहिला सशस्त्र दरोडा येथे घातला होता. पुढचा प्रश्न पाहूया. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 ऑप्शन माळढोक. तर माळढोक म्हणजेच ग्रेट इंडियन बस्टर्ड हा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य त्याच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र वन विकास महामंडळ मर्यादितची स्थापना कधी झाली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1974 म्हणजे 4th ऑप्शन. महाराष्ट्र वन विकास महामंडळाची स्थापना 1974 रोजी झाली. याचा उद्देश काय होता? तर राज्यातील जंगलाचे संरक्षण आणि व्यवस्थापन करणे हा त्याचा प्रमुख उद्देश होता. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणती अभयारण्य राष्ट्रीय उद्यान भौगोलिक क्षेत्रफळाने मोठे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 ऑप्शन चांदोली. चांदोली राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्रफळ जवळपास 743.22 चौरस किलोमीटर एवढं याचं क्षेत्रफळ आहे, जे की क्षेत्रफळाने सर्वात मोठे हे राष्ट्रीय उद्यान आहे. ते पश्चिम घाटात स्थित असून विविध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध देखील आहे. बघा, आतापर्यंत 5-6 क्वेश्चन आपण करंटचे घेतले, काही GSचे घेतले. आता यामध्ये आपण काही क्वेश्चन मराठीचे घेत आहोत. तर बघा, मराठीचा पहिला क्वेश्चन आहे यामध्ये, खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? तर घोष व्यंजनमध्ये पर्याय क्रमांक 4 घ हे आपलं घोष व्यंजन आहे. मृदू व्यंजनांना घोष व्यंजन असं म्हणतो आपण, त्यामुळे घोष व्यंजने लक्षात असू द्या. पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा. तर इथे अ, आ, इ, ई आणि य दिले. तर स्वर आणि व्यंजने, तर यापैकी आपल्याला व्यंजन ओळखायचे. तर अ हे काय स्वर आहे, तसंच आ, ई हे देखील काय स्वर आहे, परंतु य हे काय व्यंजन आहे, त्यालाच आपण अर्धस्वर असं देखील म्हणू शकतो. चा प्रश्न आहे, जगत नियंता या शब्दाची योग्य संधी फोड शोधा. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे जगत अधिक नियंता म्हणजेच 2nd ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. प्रथम रांगेतील कठोर व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास आपण त्या प्रथम व्यंजनाच्या जागी त्याच्याच आडव्या रांगेतील 5व्या स्थानाचे अनुनासिक घेतो आणि अशा प्रकारे ही संधी इथे होते. पुढचा प्रश्न पाहूया. सामान्य नामे व विशेष नामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पना, यत व यासारखे प्रत्यय लावून डॅश डॅश नामे तयार करता येतात. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1st ऑप्शन भाववाचक नामं. तर बघा, इथे जे शब्द दिलेत आई, ई, की, म्हणजे त्याची एक ट्रिक्स पण लक्षात ठेवा. यत्वपणा, आई, गिरी, वाकी, ताई ही जर ओळ तुम्ही लक्षात ठेवली तर हे सर्व प्रत्यय आपले त्याच्यात पाठ होऊन जातात. तर बघा, नवलाई जसं की चोरी, पाटील की लागलं, गुलामगिरी. अशा प्रकारे आपण गुलाम या शब्दाला गिरी प्रत्यय लावला तर गुलामगिरी होतं. पाटील या शब्दाला की प्रत्यय लावला की पाटील की होतं. नवल या शब्दाला ई प्रत्यय लावला की नवलाई होतं. तसंच अशा प्रकारे आपण भाववाचक नामे तिथून तयार करू शकतो. पुढचा प्रश्न आहे, गाय या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणता प्रत्यय लागून होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ई. तर बघा, अनेक वचन करताना किंवा सामान्य रूप करताना यचा ई होतो, म्हणजेच गायचा काय होणार, गायीचा. अशा प्रकारे आपलं ई हा प्रत्यय इथे लागतो. बघा मित्रांनो, अशा प्रकारे इथे 20 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. करंट अफेअर, GS आणि मराठी तुमचे 3 सब्जेक्ट इथे कव्हर होत आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करू शकता. थँक्यू व्हेरी मच.